शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर शेतकरी संघटनेच्या वतीने आत्मक्लेश यात्रा सुरू करण्यात आली आहे। आज ही आत्मक्लेश यात्रा मुंबईत पोहोचली आहे। शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आपल्या सोबत आहेत। साहेब, काय प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे की जेणेकरून पूर्णपणे राजभवनावर संघर्ष ही संपूर्ण आत्मक्लेश यात्रा काढावी लागली आहे? आम्हा शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे आणि म्हणून ही कैफियत घेऊन आम्ही राजभवनावर निघालेलो आहोत। पण एक सर्वात महत्त्वाचा विषय आहे, तुम्ही सरकारमध्ये आहे तरी आत्मक्लेश यात्रा काढावी लागते। याचं कारण मी सरकारमध्ये आहे याचा अर्थ या सरकारमध्ये असणाऱ्यांना निवडून द्या असं मी सुद्धा लोकांना सांगितलेलं आहे। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची भावना झालेली आहे, आपल्याला गंडवलं गेलेलं आहे, आपल्याला फसवलं गेलेलं आहे आणि त्यामुळं मलाही असं वाटायला लागलंय की या गंडवणाऱ्यामध्ये काही अंशी माझाही दोष आहे। पण एक जर समजा सरकारने याची दखल घेतली नाही, कारण तुमचे मंत्री देखील सरकारमध्ये आहेत, जर सरकारने दखल घेतली नाही तर पुढचं पाऊल काय आहे? कुणी सत्तेचा ताम्रपट घेऊन येत नाही। जे आज निवडून आलेले आहेत ते काल रस्त्यावर माझ्यासारखं मोर्चे काढत फिरत होते आणि पुन्हा त्यांना रस्त्यावर आणायला वेळ लागणार नाही। नक्कीच ज्या सरकारला आम्ही निवडून दिलं आहे त्यांना पुन्हा रस्त्यावर आणणं आम्हाला शक्य आहे आणि ते आम्ही आणून दाखवू, पण तोपर्यंत आम्हाला शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, ही राजू शेट्टींची भूमिका आहे। आज राज्यपालांना हे निवेदन दिलं जाणार आहे। उद्या जर समजा या संदर्भात कुठल्याही सरकारने निर्णय घेतला नाही तर एक पुढचं मोठं आंदोलन देखील सुरू होईल असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह प्रफुल्ल साळुंखे, IBN लोकमत, मुंबई।